काल आपण खत टाकला होता ती केळी बांधायसाठी. आज ट्रॅक्टर आलता तर त्या रानातल्या आपल्याला आज सगळ्या केबलाही काढून घ्यायच्या होत्या. तर मग सकाळी जाऊन केबला काढून घेतल्या. केबला परत आपण जो कांदा केलता, कांद्याचं अवकाळी पावसामुळे सगळं नुकसान झालं तर त्यातला कांदा काढाय काय आला नव्हता. मग आपण डायरेक्ट त्याच्यात पण ट्रॅक्टर घालणार होतो. तर मग बाह्याने चालू केलं तर सगळं बांधायला. आज आपण 3 एकराचा प्लॉट आहे ती सगळं बांधून घ्यायचा होता. तर मग चालू करून बाहेर दिलं तर सगळं नळ्या बिळ्या काढून. तिथून पुढं मग आपल्याला आज मका पेरायची होती खालच्या 1.5 एकरात. तर मग खत आणि मकाचं बी घेऊन गेलो तर रानात. तिथून पुढं मग राजदादानी सगळं मका पेरायला चालू केली. मी मागं वासन काढायला होतो. तर मग 1 तास 2 तासात 1.5 एकराचं सगळं पेरून झालं. पेरून झाल्यावर परत त्याला आपल्याला आज घरापाशी बी 1 तुकडं मका करायची होती. त्याच्यात आपण तिथलं खालचं पेरून झाल्यावर आलतो. तर मग तिथे 1 पिशवी मका सगळी त्याच्यात ओतून घेतली. ओतून घेतल्यावर पाऊस यायला लागला होता. तर मग पिकअपमध्ये बेसळ आणलेला होता ते मी स्वतःनी खाली करून घेतला. तिथून पुढं आपल्याला आज मग मका पेरायला गेलतो राहिलेली. घरापासली 1 तुकडं मका पेरून झाले की परत आपल्याला जी खाली पेरलेली मका होती त्याच्यात दण टाकायचं होतं आपलं भिजवायसाठी. तर तिथून पुढं मग राजदादा आला. तर राजदादा ट्रॅक्टर घेऊन मी राजदादा गेलतो टाकाय. मग असं महाग बसून ट्रॅक्टरच्या अवजारावर सगळं दंड ही टाकून घेतलं. दंड टाकल्यावर परत आपल्याला दुसरा प्लॉट होता केळी बांधायचा, ती दाखवाय बाहेर जायचं होतं. आपलं 3 एकराचा प्लॉट लवकरच बाहेरने 3 वाजेपर्यंत घेतला होता. तिथून पुढं मग त्याला दाखवायसाठी गेलतो तिकडे दुसऱ्या प्लॉटमध्ये. तिथं जाऊन त्याला सगळं दाखवलं. पायपाही काढून घेतल्या. तिथल्या पायपाही काढून झाले. परत आपला जो 3 एकराचा प्लॉट बांधायचा झाला त्याच्यातली ड्रिप वर घेतली मेन शेताने जाऊन.